10:30 वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात. परवा दिवशीच फक्त वॉचमॅन या ठिकाणी 4-5 दिवसापासून नव्हता आणि तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी, ते तिच्या बंगल्यावर होता. आता ह्यामध्ये प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर ही इतर गोष्टी तर गेल्याच, त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील, कपडे असतील किंवा काही असेल, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्त्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसत आहेत. म्हणजे खाली जे कमी महत्त्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूममध्ये मी ठेवलेले होते. बेडरूमचे सारेचे सारे कागदपत्र गहाळ झालेले दिसत आहे. बेडरूममधल्या माझ्या त्या शिडी होत्या, त्या शिडीपैकी एकही शिडी त्यांनी इथं ठेवलेली नाही आहे. या सगळ्याच्या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेल्या आहे आणि काही शिडी ज्या आहेत उरलेल्या, काही शिडी उरलेल्या आहेत त्या अर्ध्या निम्म्या शिड्या आहेत आणि निम्म्या शिड्या गायब आहेत ह्याच्या माध्यमातून. तर ह्या ज्या निम्म्या शिडी होत्या ह्या एका कोनाड्यामध्ये ठेवलेल्या होत्या, कोपऱ्यामध्ये सुरक्षित. त्या जेवढ्या शिडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसत आहे. खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते ते कमी महत्त्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसे ते तसे आहे. फक्त जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मी मिळवले, काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते, काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानिशी काही कागदपत्र होते आणि हे सर्व जे होते ते माहिती अधिकारात मिळवलेले म्हणजे सही शिक्क्यानेचे होते. ते काही असे वेगळे कागदपत्र नव्हते असे ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे. आणि या माध्यमातून जर पाहिलं तर एकंदर घराच्या कुलपाचा कडेकोंडा तोडून ते गेलेलं आहे. मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये चोरी होईल, कारण माझा पोलिसांवर विश्वास होता. मला वाटलं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोलीस अत्यंत कार्यक्षम आहे आणि ते कार्यक्षम असल्यामुळे चोऱ्या दरोड्या कमी होतील असं अपेक्षा होती. पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर या वर्षभरामध्ये पाहिलं चित्र तर जवळपास 200-250च्या वर घरफोड्या या ठिकाणी झालेल्या आहे. अनेक ठिकाणी मर्डर